संदीप लांडे आपलं म्हणून प्रमुख वक्ते उभे राहतील, बाकीचे खाली बसले तरी चालतील, आजूबाजूचे खाली बसले तरी चालतील. जे माईकवर बोलतील ना त्यांना बाकीच्यांनी बसून घ्या पाठीमागे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. 2-3 दिवसापूर्वी आपल्या लोणी खुर्दमध्ये एका जिहादी लांड्याने ज्या ड्रममध्ये कोंबडी सोडून टाकली जाते त्या पाण्यामधील मूत्र विसर्जन केलं. त्या मूत्र विसर्जन जे केलं त्याचं जे चिकन आहे त्या पाण्याने धुतलेलं ते आपल्या हिंदू बांधवांना दिलं. म्हणजे इतका दुर्दैव आहे, त्यांची लायकी नाही चिकन मटन खायची, हे हिंदू धर्मातीलच लोक खातात. आतापर्यंत या घटना सगळ्या लपवत आल्या, पण ही घटना उघडकीस आली इथली. आपल्या हिंदू बांधवांनी ते व्हिडिओ काढलं, त्याच्यानंतर हा विषय समोर आला. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला पाठीमागे जाता येत नाही, ते काय करतात काय नाही. याच्या मागे पण एक विषय आला होता, तर स्टेरॉइड देत होते, त्या बोकड्याला स्टेरॉइड द्यायचे. म्हणजे आपल्या लोकांमध्ये मुलं होण्याची बरीचशी कमी झालेली आहे. म्हणजे क्षमता जी आहे ती मुलांमध्ये खूप कमी झालेली आहे. याच्यावरती लोकांनी विचार केला पाहिजे का आपण कोणाकडे चिकन घेतो, कोणाकडे मटण घेतो, यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे आपण. आणि आपण आपले हिंदू धर्मात एक विषय असा आहे का आता कुठेतरी आपण सगळे एकत्रित आलोय. आपण जातीपातीत नाही राहता, आपण धर्मासाठी आपल्या लोकांना अशा दुकानदारी म्हणा सगळ्यांनी एकमेकाला आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण आपल्याला एकच पर्याय असतो का त्या मुसलमानाच्या दुकानातच आपल्याला जावं लागतं चिकन घेण्यासाठी, मटण घेण्यासाठी. त्याच्याकरता आपण कुठेतरी आपला एखादा गोरगरीब कुठल्याही समाजाचा असू द्या त्याला आपण उभा केलं पाहिजे. आपण त्याला दुकानाला मदत केली पाहिजे. सगळ्या लोकांनी विचार करून आपण त्याचे पोस्टर फिरवले पाहिजे का आपल्या मुलांना तिथं तुम्ही सगळ्यांनी तिथं जावा, तिथून आपल्या मुलाला कुठेतरी 2 रुपये त्याच्यातनं भेटावे आणि हा जिहाद लवकरात लवकर थांबल त्याच्यावरती आपण थोडंसं अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे भरपूर संघटना आहेत, आपण सगळ्यांनी बसून यावर विचार केला पाहिजे. पण मला हिंदू बांधवांना एक सांगायचं आहे, तो लांडा तिथं लघुशंका करत होता, त्याला तिथं सोडायला न त्याला त्याचे 4 पाय छाटायला पाहिजे होते, 2 पाय. आतापर्यंत सागर भाईयांनी पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 मोर्चे केले. कशासाठी केले? आपला धर्म कुठेतरी वाढावा. लोक भरकटत चालले, धर्मांतर होत चालले. या सगळ्या गोष्टीला आपण सागर भाईयांच्या पाठीमागे आहोत, पण सागर भाईयांनीच का करायचं याच्यात सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सगळ्यांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आमच्या सोनेचा विषय सांगतो थोडासा, 1 मिनिटामध्ये, टाइम कमी आहे. एका मुलाने, छोटा मुलगा आहे, म्हणजे त्याचा मुलगा एकदम छोटा 1-1.5 वर्षाचा, तो त्याला घेऊन गाडीवरती चालला होता. तर त्याने एका दुकानात मटण घेतलं. तर समोर एक 80 वर्षाचा म्हातारा टोपी घालून आला होता लांडा. तर त्यांनी येऊन त्याला गचंडी धरली, तू माझ्याकडे मटण घेतलं का नाही. याच्यावरून त्या 10 लोकांनी त्याला मारलं. त्याला मारल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला लोकांनी सांगितलं का तू गुन्हा दाखल करू नको, या गोष्टी करू नको, तुला त्रास होईल. आपल्या संघटनेने त्याला थोडासा सपोर्ट केला, त्याचा गुन्हा दाखल झाला. पण प्रशासनाने त्याच्यावरती पण गुन्हा दाखल केला. त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या समोर आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याला 10 जण लोक मारताय, तरी पण त्यांनी त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला. म्हणजे इतका दुर्दैव आहे. आपण सगळं आपलं सरकार असून सगळ्या गोष्टी आपल्या असून आपण कुठं कमी पडतो याच्यावरती आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांनी हा विषय उचलून धरलाय त्याला लवकरात लवकर प्रशासनाने कडक कारवाई करावी. कडक 2 शब्द बोलून थांबतो.